आता थोडंसं फार चिंतेचं वातावरण एकूणच सगळ्या गोष्टींमुळं महाराष्ट्रात देशात आहे, कारण भारत अमेरिका व्यापार करारामध्ये सुद्धा टॅरिफ्स आणि या सगळ्या गोष्टींमुळं चर्चा आहेत. तर ही जी डील झालेली आहे त्याच्यामध्ये काही ऑपॉर्च्युनिटी दिसत आहेत काय, नेमका वाटा ज्या आहेत त्या खुल्या होऊ शकतात? मला असं वाटतं की व्यापार ही एक अशी गोष्ट आहे ना की तुम्ही त्याला असं म्हणू नाही शकत की नाही नाही हे युरोप आणि भारतामधला व्यापार आता त्यांनी जर का टॅक्स कमी केला किंवा जास्त केला तर आम्हाला काय नुकसान होईल वगैरे. मला असं वाटतं त्याच्यापेक्षा तुम्ही असा विचार आपण करायला पाहिजे सगळ्यांनीच की मला एक ॲक्सेस मिळतोय. म्हणजे आता से इंजिनिअरिंग गुड्स युरोपमधनं जर का इंजिनिअरिंग गुड्स कुठलाही मशिनरीज आणि हे आणायचे तर साधारणपणे 7.5 ते 10% वगैरे ड्युटी लागते. ओके. तर मला सांगा ड्युटीज लागणार नाही आहे आपल्याकडे आता, तर आपण घेऊन येऊ शकतो. सेम वे आपण काही मटेरियल तिकडे पण देऊ शकतो. आता त्याच्यामध्ये मग अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत तर रोजगार निर्मिती ऑब्व्हियसली जर्मनीतल्या अनेक कंपन्या किंवा इटलीतल्या कंपन्या किंवा फ्रान्समधल्या कंपन्या किंवा इतर युरोपियन देशातल्या कंपन्या ह्या आपल्याकडे येऊ शकतात. म्हणजे त्याच्यातून काहीतरी रोजगार निर्मिती होऊ शकते. त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की आपल्याकडे ते तंत्रज्ञान येऊ शकतं. तंत्रज्ञान ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता मी नावं घेऊन नाही सांगणार पण भारतातल्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ह्या काय त्यांनी थेट गाड्या नाही बनवल्या, ते पहिल्यांदा कोणाबरोबर तरी इथे जेवी म्हणून आल्या, टायअप केल्या, तंत्रज्ञान समजून घेतात, त्याच्यावर ते काम करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची स्वतःची गाडी ते लॉन्च करतात. मग तुम्ही कुठलीही ऑटोमोबाईल कंपनी घ्या, तर मला असं वाटतं की त्या जी युरोप आणि इंडियामध्ये ज्या काही डील्स होतील त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट जो ठरेल तो आपल्याला तंत्रज्ञानाला ॲक्सेस मिळेल थोडंसं अजून कमी किमतीत. तसं पाहायला गेलं तर 7.5% आणि 10%मुळे काय फारसा व्यवसायावरती मोठा परिणाम होणार आहे असं नाही. कदाचित ते 10% ड्युटी पुढच्या वर्षी लागू होईपर्यंत युरो 15%ने वाढलेला असेल. बरोबर. त्यामुळे त्याचा खरंच फायदा किती होईल बेनिफिट त्याचा तो पण त्याला आपण फायनान्शियल नजरेने नाही बघितलं पाहिजे. त्याला आपण हे बघितलं पाहिजे की अपॉर्च्युनिटी मिळते की मला ऍक्सेस करायला मिळतो. एक दुसरी गोष्ट, आता युरोपियन युनियनमध्ये बरेचसे काही 4-5 प्रोडक्ट असे आहेत ज्याच्यावरती आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर एका ठराविक पद्धतीने बनवले पाहिजेत, असा एक त्यांनी रूल्स बनवलेत त्याचे. तर ज्या वेळेला ते आपण बनवू तसे तर आपली प्रोडक्टची क्वालिटी आपोआप आपण वरती घेऊन जाऊ, जी की आता भारतातल्या अनेक प्रोडक्टसाठी ते खूप गरजेचं आहे की आपल्याला हाऊ वी कॅन रेज द क्वालिटी ऑफ आर प्रोडक्ट. आत्ता तसं पाहिलं ना तर आपल्याकडे फार धसमुसळेपणाने काम चालतं. लेट इट बी फूड इंडस्ट्री, लेट इट बी इंजिनिअरिंग इंडस्ट्री किंवा बाकी कुठल्याही बाबतीत त्याच्या फारशा प्रोसेस आपण फॉलो नाही करत. तर ज्या वेळेला ती अपॉर्च्युनिटी येईल आणि आपल्याला दिसतंय की अरे हां इथे 4 पैसे जास्त मिळणार आहेत, त्यावेळेला माणूसही ती प्रोसेस फॉलो करायला लागेल. सो मला असं वाटतं की तुम्हाला सावयी काही चांगल्या लागतात, सो आपलं प्रोडक्ट क्वालिटी वर जाऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं प्रवास वाढतो त्या 2 देशांमध्ये, तुम्ही वेगळ्या लोकांना भेटता आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचं कामाची पद्धत शिकायला मिळते.